Good morning and welcome back to the last day of our trekking series. आज आम्ही सगळे सकाळी लवकर उठून सनराइज बघायला गेलो. एक सुंदर असा सनराइज बघून आम्ही परत गेलो ब्रेकफास्टसाठी. सो आज आहे आमचा शेवटचा ब्रेकफास्ट. हा शेवटचा ट्रेक आहे. त्याच्यानंतर आम्ही डायरेक्टली मुंबईला निघणार आहे. प्लॅनिंग तसं आहे. आता या लोकांनी प्रॉमिस केलं घरी पण असेच धुवत जाणार ना. घरी आज आहे 26 जानेवारी. सो आम्ही सगळे फ्लॅग होस्टिंगसाठी एकत्र जमा झालो. फ्लैग होस्टिंग करने जा रहे हैं. जो सबसे सीनियर है हमारे नारायण आचार्य जी सर, मैं उनसे रिक्वेस्ट करता हूँ कि वह आकर फ्लैग होस्टिंग का झंडा लगाए. सलामी दो, एक साथ राष्ट्रगीत शुरू करेंगे. शुरू कर. जन गण मन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता, पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल बंग. राष्ट्रगीत झाल्यावर आम्ही सगळ्यांनी देशभक्तीचे गाणे गायले. वो अपना कीमती समय निकालकर हमारे बीच में यहाँ पर फ्लैग होस्टिंग के लिए मौजूद रहे, इसलिए मैं उनका एक बार जोरदार ताली. आम्ही सगळ्यांनी एक छोटासा फोटो सेशन केला आणि त्यानंतर आम्ही सगळे रेडी होऊन पुढे ट्रेकला निघायची तयारी चालू केली. आज 26 जानेवारी. सगळ्यांना रिपब्लिक डेच्या खूप खूप शुभेच्छा. आता जस्ट आम्ही फ्लॅग होस्ट करून निघालेलो आहे आमच्या पुढच्या ट्रेकसाठी. आजचा ट्रेक जास्त काय मोठा नसून छोटाच आहे. अराउंड 7 किलोमीटरचा आहे. 5 किलोमीटरचाच आहे. हा उतार आहे पूर्ण आता. सो आमचा नाश्ता बिष्टा सगळं झालेलं आहे. तुम्ही सनराईज पण बघितला तसं. आता आजचं प्लॅनिंग आहे की आम्ही आज थांबणार आहे इकडे पुढे मंदिराच्या इकडे. तिकडे सगळं मंदिराचं दर्शन घेऊन बोलतात जत्रा टाईप असते तिकडे आज. सो ते करून मग आम्ही उद्या बहुतेक निघणार मुंबईसाठी. अँड फायनली आमचा लास्ट ट्रेक चालू झाला. थैंक यू. 31 32 ओके, थँक्यू सर. ओके, वेल डन. आमचा आज लास्ट हेड काउंट झालेला आहे फायनल बेस कॅम्पमधून आणि आम्ही निघालेलो आहे पुढे जायचं. चला सर. लेफ्ट नको, राईट. ठीक आहे, चला. आम्ही आता निघालेलो आहे आणि तुम्ही बघू शकता भरपूर ट्रेकर चाललेले आहेत वरती. हाय हाय. हॅलो. आपण जे आता बेस कॅम्पवरून आलेलो आहे हे लोक त्या साईड तिकडे हे खाण्याचं सामान सगळं घेऊन चाललेलं आहे ताकी जे आमचे बाकीचे मागचे जे ट्रेकर्सचे ग्रुप आहेत
त्यांना पुरेपूर जेवण भेटो. त्यांची फिटनेस तुम्ही बघूच शकता. अशी फिटनेसवाली माणसांना मी केदारनाथला बघितलेली होती. भरपूर ट्रेकर्स या ट्रेलवरती जात आहेत, कारण हा ट्रेकच एवढा सुंदर आहे ना. फुल डेन्स फॉरेस्ट मधून आम्ही चाललेलो आहे आणि एकदम पीस आहे, खूप शांतता आहे. तुम्ही माझ्या मागे बर्ड्सचे आवाज पण ऐकू शकता, चिमण्यांचे ना. आतापर्यंत ऑलमोस्ट आम्ही 2.5 किलोमीटर कंप्लीट केलेलं आहे. अजून अराउंड 2.5 किलोमीटर्स बाकी आहेत. तर ते आमचा अंदाज आहे की अराउंड 12:30-1 पर्यंत ते कंप्लीट करू आम्ही. आणि आज आमचा जो फायनल पॉईंट आहे तो एक मॅरेज हॉल आहे, तिकडेच आम्ही थांबणार आहेत सगळे. आणि त्याच्यानंतर सिटी एक्सप्लोर करणार आहे. लंच जो आहे आमचा आजचा, आम्हाला ब्रेकफास्ट पॅक लंच नाही दिलेला आहे. आमचा जो लंच आहे तो गरम गरम सर्व होणार आहे मॅरेज हॉल. बघितलं लोक विदाऊट बॅग चाललेत तरी एवढे थकलेले आहेत. ट्रेकिंग काय साधा हे नाही, स्पोर्ट्स नाही, पण त्याला खूप स्टॅमिना, लेग स्ट्रेंथ लागते. जर तुम्ही ट्रेकर नसाल तर तुमचं वरती चढणं खूप मुश्किल आहे. ऑलमोस्ट आम्ही फॉरेस्ट एरिया आता कंप्लीट करायला आलो आहे. फॉरेस्ट एरियाचा अराउंड रिमेनिंग 500 to 1 किलोमीटर 500 मीटर टू 1 किलोमीटरचा पॅच राहिलेला आहे. तुम्ही बघू शकता माझ्या मागे आमचे सिनियर फायनली कंप्लीटिंग ऑलमोस्ट द ट्रॅक. सर आपका एज? 54. Sir has finally is completing 80 kilometers trek at the age of 54. And हा ट्रेक साधा सुद्धा नसून खूप टफ ट्रेक आहे. ॲक्च्युली सगळ्यांच्या पायांची खूप हालत खराब झालेली आहे. लिटरली माझ्या पायांची गुडघे एवढे दुखत आहेत. मी आज सकाळी एक पेन किलर खाऊन मग निघालेलो आहे. काय काय, जर तुम्ही ट्रेक करत असाल ना, प्लीज आम्ही रिक्वेस्ट करतो असे ना मध्ये कुठे फेकत जाऊ नका. हे ना ॲक्च्युली नेचरला खूप खराब करत आहे. फायनली तुम्ही खुशी बघू शकता. ट्रेक आमचा कंप्लीट झालेला आहे. कंप्लीट झाला मग 7 दिवसाचा ट्रेक कंप्लीट झालेला आहे. बायकोला पण पहिला. कसा होता मग एक्सपिरियन्स? एकदम बेस्ट, खूप छान होता. माउंटेनमधून खाली उतरलेलो आहे. आमचा ट्रेक कंप्लीट झालेला आहे. तुम्ही माझ्या बागे बघू शकता. हा आहे फायनल गेट. 3 दिवसाची कंटिन्युअस सुट्टी आल्यामुळे कुमार पर्वताला ट्रेकला जाणाऱ्या ट्रेकर्सची संख्या खूप जास्त होती त्या दिवशी. आणि चेकिंग झाल्याशिवाय कोणाला सोडतच नव्हते. हे सगळे आता नवीन ट्रेकर्स वरती माउंटेनवर जाणार. मॅम फायनली 80 किलोमीटर. सो आता एक छोटासा फोटो सेशन संपून आम्ही पुढे चाललोय. आता इथे चेकपोस्ट आहेत. चेकपोस्टवरती मोस्टली जे प्लॅस्टिक डिस्ट्रिक्ट आहेत त्या दिवशी काउंट ते होतील आणि मग आम्हाला पुढे. सो इकडे त्यांचा बेस कॅम्प आहे. चेकपोस्ट आहे इथे, सॉरी इथे चेकपोस्ट आहे. आणि इकडे चेकिंग होत आहे ह्याचं. हे सगळे ट्रेकर्स थांबलेले आहेत ऑलमोस्ट. एक्झिट वेगळी आहे. आम्हाला वाटलं होतं की प्लास्टिक बिस्टिक सगळ्यात चेक होते, पण असं काय झालंच नाही. आपल्याला सिरियसली. आता जस्ट आम्ही फायनली किती दिवसानंतर मेन रस्त्याला लागलेलो आहे. शिशिर दिली ओळखलं का?
ओळखलंस का? हे उत्कर्ष मॅडमचे मिस्टर. हाय करा. हाय. मला ओळखता ना, आपण भेटलोय. कुलदीप. हाय. हाय. हे साईडला आहे रे, गाडी उडवायची. तो कसं वाटतं तुम्हाला ट्रेक कम्प्लीट करून? ट्रेक कम्प्लीट करून खूप छान वाटतंय. एक चांगला एक्सपिरियन्स आलाय मला. ते माझ्याबद्दल जे काही माझ्या हितचिंतकांनी जे काही आक्षेपार्ह वक्तव्य केली होती की याला ट्रेक जमणार नाही वगैरे, त्याला फक्त एकच जमते, ते मी आज त्यांना सक्सेस करून दाखवलेलं आहे. त्याच्यामुळे मला त्यांना हाच संदेश द्यायचा आहे की कधी कोणाला चॅलेंज करू नका, फिटनेसच्या बाबतीत तरी. त्यांच्यापेक्षा माझा फिटनेस आज मी माझा सिद्ध करून दाखवला या कॅम्पद्वारे. धन्यवाद. फायनली आम्ही आमच्या आजच्या स्टेजच्या इथे पोहोचतोय. 5 दिवसाचा ट्रेक आज फायनली आमचा एंड होतोय इथे. आज आम्ही इथे स्टे करणार आहे. इव्हनिंगचा लंच करून, उद्या सकाळचा ब्रेकफास्ट करून आम्ही परत मुंबईसाठी प्रस्थान करणार. आणि तुम्ही बघू शकता इथे आमचे लोक कपडे सुकवत आहेत. हा पॅन्ट घातले, काहीतरी आहे घातलेलं. काहीतरी आहे. आला आला असता आता व्हिडिओ मध्ये बघा. कसा होता तुमचा ट्रेक? एकदम मजा आहे. किती वाजता आला तुम्ही? आम्ही झाले आता 20 मिनिट. आणि असा होता रिॲक्शन फायनली जेव्हा आमचा ट्रेक कम्प्लीट झाला. जाम हालत खराब झालेली आता. सगळे आमचे काय काय लोक बघा असे झोपले. परवाजी केसाचा ट्रेक बढिया. तुमची माणसं काय काय आधीच आलेली आहेत, ती लोक फुल रेडी होऊन बसलेले आहेत. हाच आमचं स्टे आहे. इथे आल्या आल्या आमचं स्वागत ड्रिंक दिलेली आहे. फुल रिफ्रेशमेंट ड्रिंक आहे, सब्जा बिब्जा टाकून. आम्ही सगळ्यांनी जेवण करून घेतलं आणि थोडा रेस्ट केला आणि संध्याकाळी सुब्रमण्यम टेम्पलला दर्शन घ्यायला गेलो. कुके श्री सुब्रमण्यम टेम्पल हे 5000 वर्ष जुनं मंदिर आहे आणि ज्याची आम्ही सगळे आतुरतेने वाट बघत होतो ती म्हणजे रथयात्रा चालू झाली. रथ यात्रा बघितल्यानंतर आम्ही सगळे परत बेस कॅम्पला आलो. तिकडे आमचं जेवण होतं आणि त्यासोबत शेवटचा कॅम्प फायर पण होणार होतं. कॅम्प फायर झाल्यानंतर आम्हा सगळ्यांना आमचे ट्रेक कम्प्लिशन सर्टिफिकेट पण डिस्ट्रीब्यूट करण्यात आले. आणि या प्रकारे आमची ट्रेकिंगची जर्नी इकडे संपली.
आहेत कुठला रस्ता काढलाय त्या लोकांनी. मॅम फायनली 80 किलोमीटर. मला नाही